सगळेच मंडळी एक से बडकर एक आहे, सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो। आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सगळे मंडळ, चित्रकार, पत्रकार, सगळेच मंडळी, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, खाड्यावाले, वस्तीवरचे, गावात राहणारे, बाहेर राहणारे, झोपडपट्टीवर राहणारे, जे कीर्तना आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणार लिहून देत नाही, टोप्यावाले, उपरण्यावाले, धोत्रावाले, पटक्यावाले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, लांब बसलेले, जवळ बसलेले, वाट्यावर बसलेले, गट्ट्यावर बसलेले, खुर्चीवर बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, जे कीर्तना आले ते, जे कधीच येत नाही, जे येणार लिहून देत नाही ते, जे आजच आले, सगळ्याच्या पायाला दंडवत। राहिलं कोण आता? सगळ्याचं नाव घेतो एका वाक्यात, कोणाला राग नको बरं का माऊली, एक उखाणाच घेतो मायांनो, म्हणजे टेन्शनच नको, कोणीच नाराज नको। सगळेच पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहे का? गाय चरते रानात, गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात। जो अभंग कीर्तनाला निवडलाय, विकू बंद करा, जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होती त्या अवस्थेचं वर्णन श्री तुकोबाराय अभंगामध्ये करतात। अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा भाव एवढा गोड आहे का? या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले, 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला। पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा। तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, ह्या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही। शिकलेले मंडळी आहे का? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश। जगद्गुरु तुकोबाराय म्हटले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केला। सकाळी उठल्यानंतर माझे श्री तुकोबाराय गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपुळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव, भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझे तुकोबाराय भजन करायचे। नित्य ध्यात असे गोविंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे सततम कीर्तयंतो माम, ये जना परिपासते तेषाम नित्य भियुक्तानाम योगक्षेम वहाम्यम। सततम सारखं भजन करायचे। जागृती स्वप्नामध्ये असताना सुद्धा, झोपेत असताना सुद्धा श्री तुकोबाराय नामचिंतन करायचे। काही साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, श्री तुकोबाराय मरण तुम्हाला येणार आहे, मरण आम्हाला येणार आहे, मरण प्रत्येकाला जीवाला येणार आहे, मरण हे आटळे श्री तुकोबाराय, पण तुम्ही हे साधना करता तुकोबाराय, कशा करता? तर तुकोबाराय म्हणले, कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तो साध्य करण्याकरता मी नामचिंतन करतोय। हे माझं जीवनातलं ध्येय, मुख्य कर्तव्य। तो भगवान परमात्मा आपलासा करणार। तुकोबाराय, मरण प्रत्येकाला येणार आहे, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे का लके फाशी। जावा लागणार आहे प्रत्येकाला। आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ। प्रत्येकाला जावं लागणार आहे। कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा, किंवा क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसे का। मरण हे आटळे सज्जन हो, मरण प्रत्येकाला येणार आहे। तुकोबाराय म्हटले, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला। तुकोबारायची काय गोड भाषा आहे, मरणावरती विजय प्राप्त केला। परिणाम काय झाला? तर तुकोबाराय म्हणतात, जो शेवटचा दिवस आहे ना, तो आमच्या जीवनातला गोड झाला। शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या मायरा भेटी रुक्माईच्या वरा। शेवट आमच्या जीवनातला गोड झाला। इथं मंडपात बसलेले सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, इथं बसलेल्या पैकी प्रत्येकाला असं वाटतं की नाही शेवटचा दिवस माझा गोड व्हावा? अशा मान हलव ना एकदा, मग वाटतं की नाही साहेब? का कोणाला वाटतं बा शेवटचा दिवस माझा कडू व्हावा? होय अमोल महाराज, तुम्हाला वाटतं का? नाही ना. कोणाला वाटतं शेवटचा दिवस आंबट व्हावा, शेवटचा दिवस तुरट व्हावा, शेवटचा दिवस पांचट व्हावा? प्रत्येकाला काय वाटतं? माझ्या सगट सगळ्यांना वाटतं ह्या विश्वामध्ये माझा शेवटचा दिवस गोड व्हावा। हे तुकोबारायांना माहित होतं। तुकोबाराय म्हणतात, भक्तीच्या माध्यमातून मी जो प्रयत्न केला, कशा करता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता। ठीक आहे महाराज, तुमचा अट्टहास होता, शेवटचा दिवस गोड होण्याकरता परमार्थातला प्रयत्न होता, हो,
मग आता चिंता बिंता वगैरे तुकोबर आहे म्हटलं मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने बोला बोला, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचे या. मी निश्चिंत झालो का? साध्य प्राप्त माझ्या जीवनामध्ये झालं. शेवटचा दिवस माझा गोड झाला, मी निश्चिंत झालो, माझी धावाधाव थांबली. पण त्याचं कारण पुढे तुकोबर आहे म्हणतात, का धावाधाव का थांबली? कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. तो मंगळ भगवान परमात्मा त्याच्या नावाचं आम्हाला कौतुक वाटू लागलं. परिणाम काय झाला? तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. मुक्तिरूपी स्त्री सोबत आमचं लग्न झालं. हे बघा 4 प्रकारच्या मुक्ती, स्वरूपता, समीपता, सायुज्यता आणि सलोकता. 4 प्रकारच्या मुक्ती आहे. प्रत्येकाला वाटतं मला मुक्ती प्राप्त व्हावी, पण तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये ती मुक्ती आता आमची नवरी झाली, बायको झाली. मग महाराज राहिलेलं आयुष्य महाराज म्हणले त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालू. आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचे या. हा झाला अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल हो. मानवी जीवन जगत असताना सज्जन हो, प्रत्येकाचा अट्टहास आहे, नाम प्रयत्न आहे. कशा करताय? 2 प्रकारचा प्रयत्न तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवतोय बघा. एक प्रापंचिक म्हणजे संसारातला प्रयत्न, दुसरा परमार्थातला प्रयत्न. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं. दोन रस्ते सांगितले तुम्हाला. एक सांसारिक प्रयत्न आणि दुसरा झोपले काय असं बोलत चला. मला बोललेलं आवडतं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंद. एक सांसारिक प्रयत्न, दुसरा हॅलो पारमार्थिक प्रयत्न. हे 2 प्रयत्न आहे. सांसारिक प्रयत्न किती करता हो तुम्ही? किती करता महाराज? अहो ते नाव सुद्धा घ्यास करता आम्ही आमची आंबट झालो, रेंज गेली सगळी निघून. आता संसाराचं नावच नको वाटते. बरं दोन्ही प्रयत्न आहे, दोन्ही आपण प्रयत्न करतो, पण एक प्रयत्न दुःख देणारा आणि एक प्रयत्न सुख देणारा आहे. एक प्रयत्न अपूर्णांक आहे, एक प्रयत्न पूर्णांक आहे. एक प्रयत्न मरणाच्या शेवटपर्यंत कामी येणार आहे, पण दुसरा प्रयत्न आहे का ना परमार्थातला आयुष्यभर सोबत तर येणारच आहे, पण मेल्यावर सुद्धा कामी येणार आहे. नानासारखा उत्तमची भूरे भजन करा. वातावरण असं जुळून आलंय बघा. कारण भूमी अशी असते इथं साधू मोठ्या मोठ्याले कीर्तनकार येऊन गेले असतील. मला असं वाटतं तुमच्या वस्तीवरती आले का नाही ज्येष्ठ वारकरी संप्रदाय मोठ्या मोठ्याले व्यक्तिमत्व आले. कारण कीर्तन हे कुठं रंगत नाही. भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलव नाना आचार गौरव सकुलिनाचे. भूमी लगेच सांगते कशी आहे. ही सगळी मंडळी 1 नंबर आहे बरं का. गाणार तर 1च नंबर. तुम्ही ऐकला आवाज साहेब. विनेकरी 1 नंबर आहे, टाळकरी 1 नंबर आहे, चोपदार पण 1 नंबर आहे, साऊंड सिस्टीमवाले 1 नंबर आहे, पेटी मास्तर 1 नंबर आहेत, माऊली दादा वाजवणारे 1 नंबर आहे, इकडे अमोल दादा 1 नंबर आहे, रेकॉर्डिंगवाले 1 नंबर आहे, दादा तुम्ही बसलेले 1 नंबर आहे, तुम्ही बसलेले सगळे 1 नंबर आहे, तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे काय? मग आजचे दिवस म्हणा 1चे नंबर. विठाला विठाला परमार्थातला प्रयत्न असा आहे
मेल्यावर सुद्धा नाव अजरामर राहतं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. नानाचं नाव जसं अजरामर आहे, गेल्यावर सुद्धा आपण कीर्तनाच्या माध्यमातून या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला, अजरामर हे नाव. तसं प्रत्येकाचं नाव राहिलं पाहिजे. आज वर्षश्राद्धानिमित्त आपण सगळे मंडळी बसलो आहात. ऐका, मनुष्य जीवनामध्ये माणूस ज्या वेळेस इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये जातो, इथं वर्षश्राद्ध लिहिलं का? पुण्यस्मरण. पुण्यस्मरण, हा, त्याला 3 नाव आहेत बरं का, वेगवेगळे नाव आहेत. पुण्यस्मरण पण म्हणतात, वर्षश्राद्ध पण म्हणतात, अजून एक त्याला नाव आहे चटश्राद्धही म्हणतात. आता प्रत्येकाच्या व्याख्या सांगतो पुढे जातो. वर्षश्राद्ध, श्राद्ध ठेवून जो विधी केला जातो 1 वर्षाने, त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. चला पुढं. पुण्यस्मरण, पुण्य अधिक स्मरण. स्मरण शब्दाला अशी लाल रेख मारा. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, कार्याला उजाळा देणे, याला पुण्यस्मरण म्हणतात. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस असं म्हणतात, पंचांगामध्ये बघून घ्या. आणि चट्टश्राद्ध कशाला म्हणतात? इकडे बघा. आरेमा नावाचा पितर अंगुष्ठ्या एवढा देह धारण करतो. अंगुष्ठ्या एवढा म्हणजे अंगठ्या एवढा देह धारण करतो. आणि बरोबर 12 वाजता जो नैवेद्य ठेवला तो नैवेद्य खातो, याला चट्टश्राद्ध म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हिंदू धर्मामध्ये आपण हे विधी पार करतो. हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार मानले जातात साहेब? बोला ना, काही नाराज आहे का तुम्ही? बोला, किती? 16. हा, कोणतरी म्हणलं 16, बरोबर आहे. कोण म्हणलं 16? हा, टाळी वाजा. 16 म्हणल्याकरता टाळी वाजा, बरोबर आहे. हा, हिंदू धर्मामध्ये एकूण 16 संस्कार मानले जातात. त्यामध्ये वर्षश्राद्ध एक संस्कार आहे, पिंडदान एक संस्कार आहे. पण 3 प्रामुख्याने प्रत्येक जीवावरती होतात. इथं कीर्तनामध्ये बसलेत ना सगळ्याच्या वरती 3 संस्कार होतात. 1 नामकरण संस्कार प्रत्येकावरती होतो. 2 विवाह नावाचा संस्कार हे प्रत्येकावरती होतो. आणि 3 या शरीरातून जीव निघून गेल्यानंतर, प्राण निघून गेल्यानंतर केला जातो, त्याला काय म्हणतात? अंत्यसंस्कार किंवा अंत्येष्टी म्हणतात काही भागामध्ये. हे प्रत्येक जीवावरती होतात. व्यक्ती गेला की पहिला आपण विधी करतो. काय करतो? दशक्रिया विधी करतो का नाही? दशक्रिया विधी. पण गंमत अशी आहे, दशक्रिया हा विधीचे, पण 13वी त्याच्यानंतर आपण करतो. 13वा हा विधी नाही, मग हे शास्त्र आहे. आणि वर्षश्राद्ध हे पण शास्त्र आहे. हा महाराज, तुम्ही म्हणता महाराज शास्त्र बदलतं का? शास्त्र वगैरे बदलत नाही. विधी बदलू शकतो, दवा मागं पुढं होऊ शकतो साहेब. उदाहरणार्थ एखाद्या भावकीतला एखादा व्यक्ती वारला, 4-2 दिवसांनी परत एखादा व्यक्ती वारला, 7व्या दिवशी तुम्ही करू शकता, 10व्या दिवशी दोघाचा करू शकता सोबत, काही अडचण नाही. पण शास्त्र हे बदलत नसतं. शास्त्र हे चिरकाल तसंच असतं. चंद्र सूर्य आरक्षेपर्यंत प्रखर हे शास्त्र असतं. शास्त्र म्हणलं ते सांडावे, ज्ञानोबरा वर्णन करतात. शास्त्र म्हणलं ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषय विशुद्ध. शास्त्र कशाला म्हणतात? उदाहरणार्थ 2 अधिक 2 किती होतात बाबा? बोला ना. हा, 4 असं बोलत चला. आता मी तर आपल्या या साबळे वस्तीवरती विचारलं बाबाला, 2 अधिक 2 किती होतात? बाबाने उत्तर काय दिलं मला? 4 होतात. बरोबर, उत्तर करेक्ट आहे. पण माझं कीर्तन झालं संध्याकाळी, मला पालीला बीडला कीर्तन आहे 8 ते 10. मी तिथं गेल्यानंतर तिथं विचारलं, दादा 2 अधिक 2 किती होतात? ते काय उत्तर देतील मला? बोला बोला बोला. 4 देणार आहे. हे उत्तर बदलणार आहे का? मी आळंदीला गेलो, जालन्याला गेलो, महाराष्ट्रात कुठे जरी फिरलो, नवे महाराष्ट्राच्या बाहेर जरी फिरलो, 2 अधिक 2 बरोबर 4च होतात. हे उत्तर बदलणार नाही. तसं शास्त्र बदलत नसतं. विठ्ठला विठ्ठल. एका मिनिटात वर्षश्राद्धापर्यंत आणतो अभंगात पुन्हा प्रवेश करतो. इकडे बघा, व्यक्ती गेला, प्रत्येकाला जावं लागणार आहे. उपजते नाशे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिमेगा देहाची या गावालिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जया प्रे, न जायते मृते वा कदाचिम, नायम भुक्त्वा भवितवा न भूय, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते न हन्यमाने शरीरे, उपजते नासे पुनरपी जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने, जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे, कृपया पाहे पाहे मुरारी, भज गोविंदम मूढमती. आला आहे तो जाणार आहे. प्रत्येक जण, प्रत्येकाचा दावा होणार आहे.
प्रत्येकाचं तेरवी होणार आहे आणि प्रत्येकाचं वर्ष श्राद्ध होणार आहे. अमोल महाराज तुमचं पण होणार आहे, माझं सुद्धा होणार आहे एक दिवस. कोणी इथं काय वरून नाही आला, अमर नाही इथं कोणी, ब्रह्मदेव सुद्धा नाही. तुमचं आमचं द्या सोडून. विठाला विठाला दहावा हा प्रत्येकाचा होणार आहे. दहावा झाला. हिंदू धर्मामध्ये किती संस्कार पाहिले आपण? 16. दहावा झाला. आता 16तून हे 3 नामकरण प्रत्येकावर झाला. इथं बसलेल्यापैकी मंडपात प्रत्येकाचं नाव ठेवलेलं आहे काहीतरी, आहे का नाही? संपत, गणपत, धोंडोबा, फतुरोबा, काही ना काही आहे का नाही? होय साहेब, आहे का नाही नाव? तुमचं सुद्धा ठेवलेलं आहे, शांताबाई, कांताबाई, गंगूबाई, आहे का नाही मायांनो? काही ना काही नाव. प्रत्येकाचं आधार कार्ड आहे साहेब, प्रत्येकाचं पॅन कार्ड आहे, प्रत्येकाचं काही ना काही ओळख आहे, पासपोर्ट प्रत्येकाचा आहे. हे माणसाच्या जीवनात 12व्या दिवशी झालेला पहिला संस्कार, याला नामकरण संस्कार म्हणतात. दुसरा तुमचं झाला का ब्रह्मचारी सगळे? आता सावधान घटिका. जाऊन द्या, लोक म्हणते निध का लग्न लागणार आहे का काय? शुभमंगल सावधान. दुसरा संस्कार माणसाच्या जीवनातला. तिसरा, या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर करतात, त्याला अंत्यसंस्कार म्हणतात. आता 16तून 3 मायनस करा, आता किती राहिले? बोला 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 बोला. 13. हा, 16तून 3 राहिले, खाली मायनस झाले, राहिला 13, म्हणून करायचं 13वा. विठाला विठाला. आता किती झाले? 13वी लोक आपण आलो. 13वी नंतरचा याचा प्रवास चालू झाला प्रत्येकाचा, बरं का? 14, 15, 16, 17 चालला, निघालं वरती. वर्षभरीतच भटकंती करतो बरं का प्रत्येक जणाला. पुढं निघाला की वरती गेल्यानंतर स्टॉप थांबतो. येऊ कुठं? एक वैतरीण नावाची नदी लागती, पाहिली का कोणी? होय, त्याला मरावं लागतं म्हणा. ती नदी प्रत्येकाला पाहायची माझ्या सगळं साहेब एक दिवस. ती वैतरीण नावाची नदी लागली की हा दिवस थांबतो. 28व्या दिवशी हा दिवस स्टॉप होतो. पहिले किती झाले? 13. आता किती झाले? 13 अधिक 28. हॅलो, मी इकडे उभा आहे बघा. हा, 13 अधिक 28 आता किती झाले? मी गणितात कच्चा आहे, थोडं सांगा. 41. हा, बरोबर बरोबर. 41वा साहेब दिवशी हा जीव त्या ठिकाणी जातो. तिथं कृष्ण परमात्म्याची कामधेनू नावाची गाय बांधलेली, ती प्रत्येक जीवाला पाहायची. ती कामधेनू नावाची गाय त्या जीवाला सहकार्य करते ज्याने आयुष्यात गाय दान केली. म्हणून इथं बसलेले मंडळी, एकदा तरी गाय दान करा, कारण याला तिथं पावता येत नाही. ती गाय सहकार्य करते ज्याने आयुष्यात एकदा तरी गाय दान केली. ब्राह्मण काका म्हणतात ना, हॅलो, चांदीचे गाव आहे ना, गाय दान करा, समर्पयामी. प्रत्येकाला गाय दान करावं लागेल, तिथं मुक्ती भेटते बरं का, तिथं सूट. निघाला हा जीव पुढं. पहिले किती झाले? हॅलो, 41. नदी पार करण्याकरता याला येईल तीराहून पैल तीरावर जाण्याकरता 59 दिवस लागतात. किती? पहिले किती? 41 प्लस 59. आता किती? करेक्ट, टाळी वाजवा एकदा. 100व्या दिवशी हा तिथं जातो. कुठला आहे? दौंडचा आहे. कुठला आहे? जालन्याचा आहे. कुठला? आळंदीचा आहे, पुण्याचा आहे. बर बर, वेलकम. तिथं स्वागत केलं जातो. पण गेल्या गेल्या याचा नंबर तिथं लागत नाही 100व्या दिवशी साहेब, कारण तिथं गेलेल्या लोकांची लय मोठी यादी असती, लय मोठा नंबर असतो. असं रांगच रांग असते, इकून काही, इकून जेंट्स, इकून लेडीज, भरपूर गर्दी, हाऊसफुल तिथं वरती. मग तिथं एक वकील आहे. वकील तो काय खाजगी वकील नाही, थोडेफार दिले 50 खोकेने एकदम ओके, तसलं काय नाही. तो डेंजर आहे, तो न बदलणार. त्याचं नाव आहे चित्रगुप्त. का नाव आहे त्या वकिलाचं? चित्रगुप्त. तुमचं किती गुप्त असून द्या, त्याला ते चित्र कळतं, त्याचं नाव चित्रगुप्त. तो म्हणतो, हॅलो, या इकडं, असं पाहण्याकरता. बरं, तिथं जसं कर्म असेल तसं सद्गती प्राप्त होती. तिथं साधन आहे, महाराज धरतेत, मारिती, तोडीती, झोडीती. काय शब्द आहे तो? बरं, मारणं वेगळं आणि तोडणं वेगळं. मारणं नुसतं चापण मारणं, पण तोडणं
त्याच्या पुढची क्रिया आहे. काय काय डेंजर काम आहे बाबा, प्रत्येकाला तिथं आहे. पण जीवनात परमार्थ करा. आपण गेल्यावर सुद्धा वर्ष श्राद्ध झालं पाहिजे असं काहीतरी करा. विठ्ठला विठ्ठला आपला नंबर लागण्याकरता, अशा नंबरची आपली फाईल पुढे येण्याकरता, त्या वकिलाकडं आपली फाईल समोर येण्याकरता 265 दिवस लागतात साहेब. किती? 265व्या दिवशी आपली फाईल तपासल्या जाते. काय केले या विषयात, गावात सप्ताह होतो का? होतो. हा जातो का? नाही. या इकडे, वेलकम. ठोकलाच. कधी गोरगरिबाला मदत केली का? कधी अन्नदान केलं का? कधी गरिबाला सहकार्य केलं का? एवढं तुझ्याकडे मी दिलंय, एवढा पैसा दिला, एवढी संपत्ती दिली, तो खाली जाऊन काय दिवे लावले? तिथं डेंजर काम आहे. तिथं आल्यानंतर 265व्या दिवशी आपला निकाल लागला जातो. आजच्या दिवशी पहिले किती? 100. 100 अधिक 265. आता किती झाले? 365व्या दिवशी, आजच्या दिवशी हा जीव तिथं जातो. जशी सद्गती असेल, चित्रगुप्त म्हणेल अर नाना गेले पण खाली भजन कीर्तन आहे. बाबा 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 नाना तुम्ही देवाच्या पायाच्या ठिकाणी जा. विठ्ठला. आणि भगवंताचं नामचिंतन असंय, जो वरती व्यक्ती गेला का निघून, त्याच्या जीवनात किती दोष झाले असेल किंवा तुमच्या जीवनात किती दोष झाले असेल, ते निवारण करण्याचं काम कोण करतंय? भगवंताचं नामचिंतन. हरिपाठामध्ये जा जरा. राम कृष्ण नाम सर्व दोषा जड जीवा हरी. किती मोठे दोष असून द्या, पितृदोष असला, पितृदोष तर असं आहे महाराज, ते घरात तर नसावा, पण एखाद्याला जर पितृदोष असेल तर बसलेलं पैकी गंमत काय करायची माहिती आहे का? बरं त्याची लक्षणं लय वेगळी. घरात सारखे भांडणं होणे हे पितृदोषाचं लक्षण. भांडणच होणे, कोणाचीच कोणाला ताळमेळ नाही. येणी भांडाचं त्याने भांडाचं. यांचं तर लय डेंजर. शांताबाई भांडाला कुत्र्याची आई. डेंजर काम. नुसते भांड्याला भांडे, कोणाचीच कोणाला मिळ नाही. हे पितृदोषाचं लक्षण आहे बरं का. सतत हे बोट घेऊन असं त्याचं नख खाणे हे पितृदोषाचं लक्षण. मांडीवर मांडी टाकून असं बसणे हे पितृदोषाचं लक्षण. कळते की माझी भाषा? पितृदोषाचे बरेच लक्षण आहे. काशीखंडात गोड वर्णन आलं त्याचं. हे जर लक्षणं तुम्हाला दूर घालायचे असेल, का बाबा परमार्थ करावा वाटतो, पंढरपूरला जावं वाटतं, पण जाणं होत नाही, हे पितृदोषाचं लक्षण आहे. हे जर करायचं असेल तर सकाळी नियम तुम्ही करता का नाही? पूजा वगैरे करता ना? सकाळचा नियम चालू असताना पूजा वगैरे झाली आपली, पाणी घ्यायचं हातावरती, पाणी हातावरती असं घ्यायचं आणि रामकृष्ण हरी मंत्राचा जप 1 मिनिट करायचा. 1 मिनिट. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 1 मिनिट जप करायचा. आणि जलधारा खाली सोडत असताना फक्त एवढं म्हणायचं, आतापर्यंत जेवढं मी नामस्मरण केलं असेल ते माझ्या पितरांना समर्पित हो. रामकृष्ण हरी. किती मोठा दोष असून द्या, घरातला पितृदोष, तो निवारण करण्याचं काम रामकृष्ण नाम. सर्व दोष. मी तर एकच दोष सांगितला साहेब, इथं पुढं म्हणतात सर्व दोष. अरे ना, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. विठ्ठला विठ्ठला आणि हा प्रवास करत असताना प्रत्येकाला एक दिवस जावा लागणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावा लागणार आहे. महाराज आम्ही जाणार आहे, पण आम्ही नेमकं संसाराच्या दिशेने जावं का परमार्थाच्या दिशेने? महाराज म्हणले परमार्थाच्या दिशेने जा, भक्तीच्या दिशेने तुम्ही जा. गेल्यानंतर काय होईल? तुमचा तुझा शेवटचा दिवस गोड होईल. अभंगाचं पहिलं. होता अट्टहास
निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता टाळी वाजवा जोरदार. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. याकरता माझा अट्टहास होता, याकरता माझा प्रयत्न होता. प्रत्येकाचा प्रयत्न चालू असतो संसाराकरता. कधीतरी परमार्थातला प्रयत्न करा, गेल्यावर सुद्धा तुमचं नाव अजरामर राहिल्याशिवाय राहणार नाही. भक्तीचा प्रयत्न करा, भक्तीचा अट्टहास करा. नवे नवे मरण प्रत्येकाला येणार आहे, पण त्यापूर्वी काही गोष्टी मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. एक, माणसाच्या डोक्यावरती ऋण आहेत प्रत्येकाच्या इथं बसलेल्यापैकी बरं का साहेब. एक, देवाचं ऋण आपल्या डोक्यावरती आहे. दोन, संतांचं ऋण आपल्या डोक्यावरती आहे. तीन, जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आपल्या डोक्यावरती आहे. आता चार गोष्टी विसरू नये, तिकडे बघा. एक, देवाला विसरता कामा नये. दोन, संताला विसरता कामा नये. तीन, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. आणि चार, मरण विसरता कामा नये. विठाला तुम्ही म्हणता महाराज आम्ही देवाला विसरू, होईल काय? महाराज म्हणले फार मोठी हानी होईल. हानी विसरली तया विसरली तया विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. देवाला विसरता कामा नये. विसरलात फार मोठी हानी होईल. देवाला का विसरता कामा नये? जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. देवाने हा जीव दान दिलाय म्हणून देवाला विसरता कामा नये. कशा करता दिला? तयाचे करीन चिंतन, नामचिंतन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने हा जीव दिलाय. हे बघा, देवाने हे दिलंय तुम्हाला आम्हाला, हे शरीर मनुष्य शरीर. पण साहेब याचं मूल लोकांना कळालं नाही. कळालं का? याची किंमत कळाली का लोकांना? का कळाली नाही सांगू का? त्या प्रश्नाचं उत्तर, हे शरीर फुकट मिळालंय म्हणून किंमत कळाली नाही. विठाला विठाला हो, याचं मोल कळालं नाही. मनुष्य जीव मिळालाय, फुकट मिळाला, याचं मोल नाही कळालं. याची किंमत कळाली असती तर लोकांनी दारू पिली नसती. याची किंमत कळाली असती तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिचन तंबाखू खाल्ली नसती. दारू पिऊन ह्या शरीराचं मातेरे केलं नसतं. काही काही लोक महाराज देवाने हे दिलंय, खपाखप दारू पितात, रस्त्याच्या बाजूला पडतात, कडीला आम्ही गाडी फिरतोय, आमचा प्रवास पाहतो. काय वाईट परिस्थिती. पण एक बसलेले मंडळी एक वाक्य नोट करून घ्या. दारू प्यायला हिंमत लागत नाही, दारू प्यायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते.
निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे. हे मिळालंय भगवंताची भक्ती करण्याकरता. भक्ती कशाला म्हणतात साहेब? नमस्कार. भक्ती, नारळ पाहिलं ना तुम्ही? नारळ पाठचे म्हणा आम्हाला. नारळ नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टेबलाला पाय आहेत पण टेबलाला चालता येत नाही. तुम्हा आम्हाला परमेश्वरांनी सगळं काही दिलं पण तुम्हा आम्हाला भगवंताची भक्ती करता येत नाही. हरि दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीव नाशे जीव महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान. हे सगळे इंद्रिय देवान दिले कशा करता? त्याच्या करता. डोळे मुख बोलाया वचन, जन तू जोडसी नारायण. नारायणाला जोडण्याकरता देवाने शरीर दिले. देवाने हात दिलेत मायानो कशा करता? देवे दिला देह भजन वा वा. देवे दिला देह भजन गोटा, देवे दिला देह भजन गोटा, देवे दिला देह भजन गोटा, गोयाला भाता टाळी वाजवा जोरदार एकदा. देवे दिला देह भजना घोमटा, तोया झाला फाटा बातिगेचा, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. हे 3.5 हाताचं नरदेव मनुष्य जीव देवाने दिलाय त्याच्या प्राप्ती करता. देवाने हात दिले मायानो कशा करता? बोला बोला ही कशा करता? हा झोपल्या काय? टाळी वाजवण्याकरता. हा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. टाळी वाजवण्याकरता दिले देवाने हात आणि टाळी वाजवले पाहिजे. जो बजाएगा कीर्तन में भजन में सत्संग में टाली, जो बजाएगा भजन में कीर्तन में सत्संग में टाली, माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. असे जोरदार वाजवा. अशी हा त्याला काही टोल नाका वगैरे नाही ना, काही GST वगैरे नाही, पैसे भरावं लागत. असं मोकळं वाजवत चला. हा देवानी पाये दिलेत. पाये कशा करता दिले? हे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाहे, तब तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकून. सिद्ध आहे हात चालवया पाहे, तब तू आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावाया पाय, तो आपले सोहित पाय, तीर्थयात्रे जाये चुकू नको. देवाने पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरता. देवाने तोंड दिलंय कशा करता? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखी गाता हरपले चिंता. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता देवाने हे मुख दिलंय. देवाने डोळे दिलेत कशा करता? त्याला पाहण्याकरता. देवाने सकळ इंद्रिय दिलेत. कान दिले देवाने कशा करता साहेब? त्याचं गुणगान ऐकण्याकरता, हरिपाठ ऐकण्याकरता, भजन ऐकण्याकरता. रात्री तर 2-3 वाजेपर्यंत भजन चाललं नाही इथं.
वा, हे दिलंय देवानी कशा करता? त्याचं गुणगान ऐकण्याकरता. हे सकळ इंद्रिय दिलं देवानी त्याच्याकरता, भक्ती करण्याकरता. ऐका, इथं बसलेले सगळी मंडळी ऐका, एक लाखातलं वाक्य बोलतो. भक्ती ज्यावेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्यावेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही, ते लक्ष्मी होते. भक्ती ज्यावेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते, गळ्यामध्ये तो गळा राहत नाही, मग तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्यावेळेस प्रवासाला निघाली तो प्रवास राहत नाही, ती यात्रा होते. आणि भक्ती रस्त्याने पायी वाटचाल करू लागली ना, ती वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त एक वारकरी तयार होतो. विठाला विठाला, हा जीव त्याला त्याच्या करता, पण याचं मोल आपल्याला कळालं नाही, याची किंमत आपल्याला कळाली नाही. त्याचं नामचिंतन करण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने हा जीव दिलाय. बसलेले मंडळी आपण सगळे भाग्यवान माणसं आहात. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. ऐका, एक लाखातलं वाक्य बोलून जातो सज्जना हो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबरायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखे जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्या इतका लबाड नाही, कावळा इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही. एवढं शरीर तुम्हा आम्हाला विठ्ठल विठ्ठल. हो हो, याचा आवाज कमी झाला हो, चांगला ऐकणाराचा मूड खराब होता अशाने. विठ्ठल विठ्ठल. हो हो, तुम्ही फक्त शांत बसा, फक्त कीर्तन ऐका, काही टेन्शन नाही घेऊ, फक्त थापट टाकायचं. याचा आवाज वाढवा. अजून काय सांगत होतं गेलं आता विसरू नाही का, हे असं असतं ते. एकदा लिंक तुटली का गेली डोक्यातून. हा हा, माणसासारखा देह नाही. बरोबर, टाळी वाजव दादा करता एकदा जोरदार. हा, हे मिळालंय तुम्हाला. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. साहेब, ही माती पवित्र आहे, संतांची भूमी. हे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वारकऱ्यांची भूमी आहे. ही माती कशी आहे? एक लाखातलं वाक्य बोलतो ऐका. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढं माझ्या शुभाची छाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण ज्याच्या संसरीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. विकू कशाला देता राव? विठ्ठल विठ्ठल असं तो मला विकू नका काही ना, तुम्ही बसा ना खुर्चीवर निवांत दादा. ते असं ते लिंक तुटून जाते बघा. ही माती कशी आहे का, परत सांगतो आता, आय रिपीट. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढं माझ्या शुभाची छाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण ज्याच्या संसरीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडलाय, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. बसच आहे. अशी माती शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शुरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजाने 18 पगड जाती एकत्र केल्या. शिवाजी महाराज कोणाला म्हणावं? छत्रपती शिवाजी महाराज. इकडे लक्ष द्या.
18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. हे राजांचं जीवन होतं. सगळ्या समाजाचे मावळे एकत्र घेतले राजाने. मुसलमान समाजाचे 13 सरदार होते. मुसलमानाचा काजी, ब्राह्मणाचा बाजी, नाव्याचा जिवाजी, मराठ्याचा तानाजी, वडार समाजाचा हिरोजी इंदोलकर, सगळे माळी, कुणबी, साळी, मराठा, धनगर, लोहार, चांभार, सुतार, वंजारी, मातंग, बौद्ध, सगळ्या समाजाचे मावळे एकत्र माझ्या राजाने घेतले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. मावळे बी किती होते हो, काय निष्ठा होती साहेब मावळ्यांची. आता मावळे राहिले नाही, मच्या जागेवर क लावा. कावळे काय निष्ठा होती महाराज. प्राण गेला तरी चालेल पण निष्ठा ढळून देत नव्हते मावळे. ये पॅनल से वो पॅनल नाही, निष्ठा होती निष्ठा. काही जरी झालं तर वेगळं होणार नाही. ते मावळे जगण्याकरता साहेब नंबर लावत नव्हते, तर मरण्याकरता नंबर लावत होते. हे स्वराज्यातले मावळे असतात. अरे मातीत मेला, मातीत मरणारे हजारो असतात, पण या माती करता जगणारे आणि मरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात. ते मावळ्यांचं जीवन आहे. ही माती पवित्र माती आहे. हा देश पावन देश आहे. हा देश कसा आहे शास्त्र वर्णन करतंय. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोदीपे महामुने येतोय कर्म भूरेशा ततन भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे. फ्रान्स जगातील फॅशन शो आहे. चीन जगातील सैन्यघर आहे. अमेरिका जगातील तिजोरी आहे. पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे. आणि भारत देश जगातील देवघर आहे. आणि अशा देवघरातले तुम्ही आम्ही सोन्याहून पिवळे माणसं. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. भरत खंडे नरदेव प्राप्ती. हे तो परम भाग्याची संपत्ती. या देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. या देशाला एक संज्ञा वापरली जाते साहेब, काय माता. भारत माता की, भारत माता की. भारताला माता म्हणतात, बाकीच्या देशाला माता नाही. जपान माता नाही, हा अमेरिका मम्मी नाही. भारत माता, मातेचे संज्ञा दिली माझ्या देशाला. का देश पवित्र आहे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता कोणी नजर वाकुडी करता. या मरण द्यावा स्फुरण आपुल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. पुढच्या ओळीला मस्त आहेत, घरी घेऊन जा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची. हा देश माझा आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. हा देश माझा आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. अशा मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. 2 संत महात्मे या ठिकाणी आले तुमच्या माझ्या उद्धाराकरता. अडण धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले. पण संताच्या डोक्यावरती ऋण आहे. आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचे तुमच्या आमच्यावरती ऋण आहे. विसरता कामा नये. विठ्ठला हो. आणि मरण विसरता कामा नये. शेवटचा मुद्दा हे बघा. मरण येणं साहेब ही प्रकृती आहे. मरण येणं ही प्रकृती आहे. मला मरणच न येणं ही विकृती आहे. आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. अजून सांगू का. पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अशी पवित्र संस्कृती आहे. शूरांच्या वीरांच्या क्रांतिकारच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून हे विसरता कामा नये. मरण माणसाने विसरता कामा नये. मरण हे डोळ्याच्या समोर ठेवलं पाहिजे. महाराज ठीक आहे मरण विसरता कामा नये. तुकोबाऱ्या म्हणतात आमचा शेवटचा दिवस गोड झाला, आम्ही निश्चिंत झालो, मरणावरती विजय प्राप्त केला. महाराज आता काही धाव काही चिंता बिंता वगैरे. महाराज म्हणले मी आता निश्चिंत झालो. अभंगाचं द्वितीय आता निश्चिंतीने पावलो विसावा. टाळे वाजवा, टाळे टाळे. हा हा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने
विसावा आता निशांतीने पावलो विसावा आता निशांतीने पावलो विसावा आता निशांतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची आता निशांतीने पावलो विसावा आता निशांतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा आता निशांतीने पावलो विसावा आता निशांतीने पावलो विसावा दोन चरणाचा भाव आपण पाहिला, राहिलेल्या चरणाचा भाव आपण पाहू. त्यापूर्वी सगळ्यांनी एकदा वरती हात जाऊन द्या. असे वरती हात घ्या. सगळ्यांना विनंती, माझे हात जोडून मायबाप घ्या वरती हात. आता याला विकून ट्रबल द्या. हात 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 वरती घ्या. वा वा, अशीच राहून द्या. मी एका मिनिटात चहा पिऊन आलो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. टाळ्या शिवाजाची. 1 2 3 4. 1 2. हा हा बस बरोबर. हात 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 ओय ओय. हात हात ताळी तो वाजायची राहिली अजून. थांबा थांबा. असे ताट घ्या. ताट असे. हा कॅमेरा फिरवा दादा. रेकॉर्डिंग ओले दादा. दैवत छत्रपती रामुचे दैवत छत्रपती छत्रपती नामचे दैवत छत्रपती. टाळी टाळी टाळी. हा आवाज आवाज टाळीचा आवाज. 1 2. अमोल महाराज. दिन 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 दिन. 1 2. वा 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 वा. या साबळे परिवाराने आपल्या वडिलाच्या प्रित्यर्थ एवढा मोठा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आयोजित केलाय. कैलासवासी सोपान नाना हरी साबळे. आज त्यांना हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपल्या साबळे वस्तीवरचा नानाला आनंद होईल आणि नाना या 4ही मुलाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. माऊली जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय जय भवानी जय 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 शिवाजी जय जय भवानी जय 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 शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी. बारीक बारीक बारीक. हा आम्हाला वा वा. टाळी वाजवा यांच्या करता एकदा. खूप छान खूप छान. वा वा. विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आले. राष्ट्रमाता जिजाई साहेब. बारीक 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 बारीक. राष्ट्रमाता जिजाई साहेबांची जयंती आली. या विश्वामध्ये 2 जिजाऊ साहेब अशा झाल्या. विको कमी करा. एका जिजाऊ साहेबाने स्वतःचा मुलगा या स्वराज्य करता दिला, या जनते करता दिला, आणि दुसऱ्या जिजाऊ आई साहेबाने स्वतःचा पती या वारकरी संप्रदाय करता दिला. श्री तुकोबराया. आपण कधी सिंदखेड राजाला गेलात? लखोजी जाधवाच्या पोटे कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब. अरे आई साहेबांची जयंती महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर एवढ्या थाटामाटामध्ये करतात सगळे शिवभक्त, सगळे मंडळी. बलिदान होतं या माती करता, या स्वराज्या करता राष्ट्रमाता जिजाई साहेबाचं. अरे अशा वाघिणीच्या पोटी एक शिव जन्माला, शिव छत्रपती. अरे वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती.
वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती. हे राजे जन्मण्याकरता, राजे तुम्हा आम्हाला समर्पित करण्याकरता, या स्वराज्याकरता आई साहेबांनी फार कष्ट घेतले साहेब. किती कष्ट घेतले सांगू का? डोहाळे लागले होते माझ्या आई साहेबांना, डोहाळे लागले मायांना, डोहाळे. आणि मा साहेबांना विचारलं, आई साहेब डोहाळे खाण्यापिण्याचे डोहाळेत का? राष्ट्रमाता जिजाई साहेब म्हणतात आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत, आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये समसेर घ्यावी, हातामध्ये तलवार घ्यावी, दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे मा साहेबांना लागले होते डोहाळे. अरे राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात, पदर पसरतात. हे आई जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय, अत्याचार, बलात्कार माझ्या डोळ्याला सहन होतं का? आई जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कोश पवित्र केली पाहिजे. 18 प्रकार जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याने दिसणारा कोणत्याही परक्या स्त्रीला आई मानणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल, हे त्या आईचं मागणं होतं. अरे शुक्रवार या दिवशी तेजोमय किरण शिवनेवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. दोबार खुमा, ताळी ताळी, हा हा, सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा मायबाप. कुंडलिकावतारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. होपा 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 होपा. यांच्याकरता टाळी वाजवाय, साबळे परिवाराकरता. नाही तर महाराज मी 3 राज्यामध्ये कीर्तन करतोय, तुम्ही माझ्या यूट्यूबला व्हिडिओ चेक करा. लांब लांब फिरतोय, मला असा अनुभव येतो कधी कधी महाराज 7 नसती, नुसती 7.5 असते कीर्तनाला. हो, आपण एक म्हणावून टाळकऱ्यान एक म्हणा, कोणाची टाळाला मिळणं, वाजित येत का खाजित येतेच कळत नाही. पण इथं वाजवणारे 1 नंबर, गाणारे 1 नंबर, टाळकरी 1 नंबर, सगळं वातावरण असं जुळून आलं. अहो नाही त्या यंत्रयुगामध्ये तुमच्याकडे 5G ला रेंज आहे का हो साहेब? 5G ला का 4G? अहो आता 5G निघालं, तुम्हाला माहिती आहे सर. मी तिकडं तेलंगणाला गेलो होतो, तिकडं 6G होतं साहेब. कुठं चाललो आहे? यंत्रयुगात असे कार्यक्रम करणं एवढं सोपं नाही. कधी कधी पकवाज आहे तर गट्टा नाही, गट्टा आहे तर हातुडी नाही, हातुडी आहे तर पावडरचा डाबा नाही, पावडरचा डाबा आहे तर तुम्हाला कणिक नाही लावाला. सगळं चांगलं आहे, वाजवणारं चांगला नाही, कोणाचीच कोणाला मिळ नाही असं भेटतं. हा, मी एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी अभंग घातला, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एक टाळकरी लांबूनच मला, शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. काय करावं, मायकुरं डोकं हाणून घ्यावं का? अहो एवढं पुढं चाललो, या 4Gच्या 5Gच्या युगामध्ये साहेब, यंत्रयुगामध्ये निघालो. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे का नाही? ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी हात वरती करा, आजचं पाकिट त्याला. ओय ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याने हात वरती करा, आजचं पाकिट त्याला. सगळं तुमच्याकडे नाही, मी पैसे नाही म्हणलो, नुसतं पाकिट खालचं.
पैसे कशाला पाकिट नुसतं वरच विठाला विठाला आम्ही 12 गाव फिरलेले माणसं असतो एखाद्या घरात गोड असं नियोजन केलं. अहो ते पुण्याला आपला पुणे जिल्ह्याचे का तिकडे मी ते गावचं नाव नाही सांगत रेकॉर्डिंग चालू आहे तिकडे एक जणाने आपल्या बापाचा दावा गुत्ता दिला साहेब गुत्ता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं ते ब्राह्मण काका म्हणले खर्च 15,000 रुपये लागेल तर फोनवर म्हणला 15 नाही 25,000 देतो सगळं तूच कर. ब्राह्मण म्हणले भात वगैरे शिजून मी आणतो काय लागेल तेवढं सगळं करतो पण चप्पी कोणाची करू टकलं तो म्हणला ज्या महाराजाचं प्रवचन ठेवलं दशकिऱ्याचं त्याचं कर 100 शिल्लक घे कुठं चाललोय महाराज. आणि अशा बिकट काळात सुद्धा असे धार्मिक कार्यक्रम ह्या साबळे परिवारात करतात. 4ही मुलं करतात टाळी वाजवा. गोड असं नियोजन केलं. पुढे तुकोबा आहे म्हणतात मला त्या भगवान परमात्म्याचं कौतुक वाटू लागलं. कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तोने गुणे परिणाम मुक्तिरूपी स्त्री आता आमची पत्नी झाली दासी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरे आता दिवसचारे खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या विठाला विठाला हरी विठ्ठल